नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्य रूपांतर हा घटक आपण इथं अभ्यासत आहोत. यामध्ये प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर हे आपण इथं अभ्यासत आहोत. काही जे काही वाक्य आहेत तुम्हाला होमवर्कसाठी काही इथं वाक्य मी देऊ इच्छितो आहे. जसं तर इथं हापूस आंबा सर्वांनाच आवडतो हे विधानार्थी वाक्य आहे. हापूस आंबा कोणाला आवडत नाही हे प्रश्नार्थक आहे. म्हणजे विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी असे वाक्य रूपांतर आपल्याला इथे करावयाचं आहे. या तान्या मुलाची काळजी करायला नको का? या तान्या मुलाची काळजी करायला नको का? अपमान केल्यास कोणाला राग येत नाही. हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. हे वाक्य सोडवत असताना प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करत असताना मागील पिरियडमध्ये आपण जसं अभ्यासलेलं आहे त्या गोष्टी लक्षात ठेवून आपण हे वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन जर केलं तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकेल. प्रश्नार्थक वाक्य आणि विधानार्थी वाक्य यांचं परस्पर वाक्य रूपांतराच्या नंतर आपल्याला यानंतर आता उद्गारार्थी व विधानार्थी वाक्य यांचे परस्पर रूपांतर अभ्यासूया. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर
उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता उद्गारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य यांचे परस्पर रूपांतर करत असताना कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला वाक्याचं रूपांतर करावायचं आहे ते इथं आपण पाहूया. लिहा, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना वाक्यातील किती, काय, कोण, वाक्यातील किती, काय, कोण हे उद्गारदर्शक शब्द तसेच केवलप्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे व वाक्याचा भाव कायम ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे नवीन शब्द घ्यावेत. पूर्णविराम. कोणते शब्द घ्यायचे आहेत? समजा सुंदर साठी आपल्याला अत्यंत उंची खोलीसाठी खूप गर्दीसाठी अतोनात वेगासाठी फार मी डॅश डॅश झालो तर च्या ऐवजी मला डॅश डॅश
होण्याची फार इच्छा आहे. होण्याची फार इच्छा आहे अशी शब्दरचना करावी. अशी शब्दरचना करावी. अशी शब्दरचना करावी. आता उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना वाक्यामधील किती, काय, कोण, आता हे जे काही शब्द आहेत उद्गारार्थी वाक्यामध्ये येत असतात, तर हे उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करत असताना आपल्याला हे जे येणारे शब्द आहेत किती, कोण, काय अशा प्रकारचे आणि उद्गारवाचक असणारे शब्द. आता उद्गारवाचक म्हणजेच शाबास किंवा अबब हे इत्यादी असणारे आणखी काही शब्द उद्गारवाचक असणारे शब्द. हे जे काही शब्द आहेत तर हे शब्द तसेच केवलप्रयोगी अव्यय. आता शब्द केवलप्रयोगी अव्यय जे उद्गारवाचक किंवा केवलप्रयोगी अव्यय म्हणजेच आपण अरे बापरे वगैरे असे म्हणणारे असणारे शब्द, वा वा असे म्हणणारे शब्द हे उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्यामध्ये येत असतात. तेव्हा या उद्गारार्थी वाक्याचं जर विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करत असताना हे जे काही शब्द येतात या शब्दांना काढून टाकायला पाहिजे आणि वाक्याचा भाव कायम ठेवण्यासाठी पुढील प्रमाणे नवीन शब्द घ्यावेत असं म्हणलं. पण त्या विधानार्थी वाक्याचा जो काही मूळ भाव आहे, त्याचा आशय आहे, अर्थ आहे, तो आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काही जे काही शब्द येतात समजा त्या वाक्यामध्ये, त्या शब्दासाठी आपण नवीन काही शब्द घेणं गरजेचं आहे. आता उदाहरणामध्ये आपण इथं सुंदर या शब्दासाठी अत्यंत हा शब्द घ्यायचा आहे. जर सुंदर हा शब्द उद्गारार्थी वाक्यामध्ये जर आलेला असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत हा शब्द विधानार्थी वाक्यामध्ये वापरावयाचा आहे. उंची किंवा खोली या शब्दासाठी खूप हा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. तसेच गर्दीसाठी अतोनात हा शब्द, वेगासाठी फार आणि मी डॅश डॅश झालो तर म्हणजे अशी कल्पना केलेली आहे, तर त्याऐवजी आपल्याला मला होण्याची फार इच्छा आहे असा आपल्याला शब्द तिथं घ्यायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष काही उदाहरणे इथं पाहूया. उदाहरण क्रमांक 1. किती सुंदर, किती सुंदर चित्र हे. किती सुंदर चित्र हे. हे जे वाक्य आहे ते वाक्य आहे उद्गारवाचक. उद्गारवाचक हे वाक्य आहे. किती सुंदर चित्र हे अशा प्रकारचा उद्गार काढण्यात इथं आलेला आहे म्हणून हे उद्गारवाचक वाक्य आहे. आता या वाक्याला विधानार्थ आपल्याला करायचं आहे तर याचं रूपांतर अशा प्रकारे होईल. हे चित्र अत्यंत
सुंदर आहे, अत्यंत सुंदर आहे. हे चित्र अत्यंत सुंदर आहे. हे वाक्य विधानार्थी आहे. हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य, हे वाक्य एकदा आपण समजून घेऊ. किती सुंदर चित्र हे, म्हणजे एखादी सुंदर दृश्य किंवा सुंदर चित्र पाहिल्यानंतर आपल्या मनामधून असे काही उद्गार किंवा काही शब्द बाहेर पडत असतात. किती सुंदर चित्र हे असं उद्गार काढलेला आहे. तर याचा अर्थ म्हणजे खूप सुंदर, अत्यंत सुंदर असं ते चित्र आहे असं म्हणायचं आहे. म्हणून विधानार्थी वाक्य करत असताना हे चित्र अत्यंत सुंदर आहे अशा प्रकारचं हे वाक्य रूपांतरित करायचं आहे. हे चित्र अत्यंत सुंदर आहे. काय वेगात पळाला तो शर्यतीत. काय वेगात पळाला तो शर्यतीत. हे वाक्य ही उद्गारवाचक वाक्य आहे. तर या वाक्याचं विधानार्थी वाक्य करत असताना तो शर्यतीत फार वेगात पळाला. तो शर्यतीत फार वेगात पळाला. विधानार्थी हे वाक्य आहे. तो शर्यतीत फार वेगात पळाला. विधानार्थी वाक्याचं झालेलं आहे. काय वेगात पळाला तो शर्यतीत, म्हणजेच तो शर्यतीमध्ये काय वेगात पळाला तो शर्यतीत, म्हणून असं आश्चर्य आपण इथे व्यक्त करतो. खूप फास्ट पळाला, खूप वेगाने पळाला अशा प्रकारचं. म्हणून इथं विधानार्थ करत असताना तो शर्यतीत फार वेगात पळाला. काय वेगात पळाला तो शर्यतीत असं वाक्य. तर इथं काय होईल मग, तो शर्यतीत फार वेगात पळाला असं हे विधानार्थी इथं वाक्य होऊ शकतं. आज जत्रेत किंवा जत्रेत कोण गर्दी. आज जत्रेत कोण गर्दी उद्गारार्थक आहे. आता खूप गर्दी आहे याच्यासाठी शब्द आपण आतोनात असं घेतलेला आहे. तर आज जत्रेत अतोनात आज जत्रेत अतोनात गर्दी होती. हे विधानार्थी वाक्य. आज जत्रेत अतोनात गर्दी होती.
प्रश्न उद्गारार्थी वाक्य असलेलं आज जत्रेत कोण गर्दी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आज जत्रेत कोण गर्दी म्हणजे खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी. तर असं कोण गर्दी म्हणून असं त्याच्या म्हणजे प्रचंडतेविषयी, प्रचंड लोकसंख्येविषयी तिथं शब्द वापरण्यात आलेला आहे. आज जत्रेत कोण गर्दी. तर त्याचं विधानार्थी वाक्य असं होतं, आज जत्रेत आतोनात गर्दी होती. हे वाक्य होतं. हे आपण इथं 2-3 उदाहरण आपण अभ्यासलेलं आहे. विधानार्थी आणि उद्गारार्थी असणारे उद्गारार्थक किंवा उद्गारवाचक वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर आपण इथे केलेलं आहे. HW साठी काही प्रश्न घ्या. केवढी उंच इमारत ही. केवढी उंच इमारत ही. काय अक्षर आहे तुझे. आहे तुझे. मी पक्षी झालो तर. मी पक्षी झालो तर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तर तू फारच चतुर आहेस. तू फारच चतुर आहेस. आता हे जे वाक्य आहेत हे होमवर्कसाठी वाक्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हास मी इथे दिलेले आहे. केवढी उंच इमारत ही. काय अक्षर आहे तुझे. मी पक्षी झालो तर. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तर. तू फारच चतुर आहेस. ही जी वाक्य आहेत तर या वाक्याचं परस्पर इथं रूपांतर तुम्हाला करायचं आहे.
जे काही उद्गारार्थी आहे ते उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतरित करावयाचं आहे. विधानार्थी वाक्य आहेत त्याचं उद्गारार्थीमध्ये रूपांतर करायचं आहे. आपण पाठीमागे अभ्यासलेले आहेतच. त्यानुसार तुम्हाला हे वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन तुम्हाला करावयाचं आहे. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतर. आता होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करत असताना काही गोष्टी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. वाक्याचा मूळ अर्थ लिहा. वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्य रूपांतर करावे लागते. त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्ध रूप वापरावे. आता होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर करत असताना ही गोष्ट आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्य रूपांतर करावं लागतं आणि त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरोधार्थी रूप वापरावयाचं आहे. म्हणजे आता शब्द जे काही असतील आपल्या वाक्यामध्ये त्याचं विरोधार्थी रूप आपल्याला वापरायचं आहे आणि ते शब्द वापरत असताना योग्य असा शब्द वापरणं गरजेचं आहे. उदाहरण लिहून घेऊया. उदाहरण क्रमांक 1. तू येथे थांब. होकारदर्शक वाक्य आहे. होकारदर्शक वाक्य आहे. तू येथे थांब हे जे वाक्य आहे तर हे होकारदर्शक वाक्य आहे. आता हे होकारदर्शक वाक्याचं आपल्याला इथं नकारदर्शक बनवायचं आहे. तू येथे थांब. तर याचं नकारदर्शक काय होईल? तू पुढे जाऊ नकोस. हे वाक्य झालं नकारदर्शक.
दुसरं वाक्य घेऊ आपण. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. होकारदर्शकच ही वाक्य आहे. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. नकारदर्शक करत असताना अमेरिका गरीब राष्ट्र नाही. अमेरिका गरीब राष्ट्र नाही. हे नकारदर्शक वाक्य आहे. धूम्रपान टाळावे. धूम्रपान टाळावे होकारार्थी वाक्य आहे. धूम्रपान टाळावे. धूम्रपान करू नये. नकारार्थी. धूम्रपान करू नये. मला सारे भाऊच आहेत. मला सारे भाऊच आहेत. होकारदर्शक किंवा होकारार्थी वाक्य. मला एकही बहीण नाही. मला एकही बहीण नाही. नकारदर्शक व नकारार्थी. हे नकारार्थी वाक्य आहे. आता बघा इकडे लक्ष द्या. होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. पहिलं बघा वाक्य, तू येथे थांब. होकारदर्शक आहे. तू येथे थांब. आता या वाक्यामधील जे काही शब्द आले त्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा पण योग्य असा शब्द आपल्याला इथे घ्यायचा आहे. तू येथे थांब होकारदर्शक आहे. तू पुढे जाऊ नकोस. तू पुढे जाऊ नकोस असं म्हणण्यात आलेलं आहे. तू इथे थांब, तू पुढे जाऊ नकोस. दुसरं वाक्य आहे, अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. होकारदर्शक वाक्य आहे. आता या वाक्यामधील जे काही शब्द आहेत ते शब्दाच्या विरुद्ध आपल्याला घ्यायचं. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. आता श्रीमंतच्या विरुद्ध शब्द गरीब. तर वाक्य बघा, अमेरिका गरीब राष्ट्र नाही. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे म्हणजेच कसं आहे, अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे म्हणजे अमेरिका गरीब राष्ट्र नाही.
म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात इथं रूपांतर. धूम्रपान टाळावे होकारार्थी वाक्य आहे. आता धूम्रपान टाळावे, धूम्रपान करू नये हे नकारार्थी वाक्य, पण अर्थ मात्र इथं तोच निघतो आपल्याला, म्हणजे धूम्रपान करू नये. त्यानंतर चौथं वाक्य, मला सारे भाऊच आहे. आता या वाक्यामधील जे शब्द आहेत त्या शब्दाच्या योग्य असा शब्द विरुद्धार्थाचा आपल्याला इथे घेणं गरजेचं आहे. मला सारे भाऊच आहे हे होकारार्थी वाक्य. तर याचं मला एकही बहीण नाही, मला सारे भाऊच आहेत म्हणजेच त्या व्यक्तीला एकही बहीण नाही असा या वाक्याचा इथं अर्थ निघतो. म्हणून नकारार्थी वाक्य होत असताना मला एकही बहीण नाही असा इथं नकारार्थी वाक्य निर्माण होतं. काही वाक्य आपण इथं आणखी घेऊया. हे आपण इथं होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्याचं जे काही इथं परस्पर रूपांतर कशा प्रकारे होतं हे इथं आपण स्पष्टीकरण इथं उदाहरणाच्या साहाय्याने आपण पाहिलेलं आहे. अशाच प्रकारचे काही वाक्ये जे येतील त्या वाक्याचं रूपांतर आपल्याला करावयाचं आहे. काही होमवर्कसाठी वाक्य आपणास देत आहे. क्रमांक 1, माझी विनंती फेटाळण्यात, माझी विनंती फेटाळण्यात आली, माझी विनंती फेटाळण्यात आली. होकारार्थी वाक्य आहे. माझी विनंती फेटाळण्यात आली. आणखीन एक वाक्य घ्या. उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत, पुण्यात आहेत होकार दर्शकच आहे. याचं नकारार्थी वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. म्हणजेच वाक्यामध्ये येणारे जे काही शब्द आहेत त्याच्या विरुद्ध योग्य अर्थाचा शब्द आपल्याला इथं घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे वाक्य रूपांतर आपण या पिरियडमध्ये आपण अभ्यासलेलं आहे, तर याचं लक्षपूर्वक अध्ययन करा आणि होमवर्कसाठी जे काही तुम्हाला मी इथं प्रश्न दिलेले आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला सोडवावयाचे आहे. धन्यवाद.